जर का तुम्ही पाहिलं असेल तर कोविड नंतर मराठी सिनेसृष्टीनं सगळ्यात जास्त हिट्स दिलेले आहेत. बऱ्याच वेळेला एखादा प्रसंग, एखादी दुःखद घटना तुमच्यावर आघात करते आणि ज्याच्यानंतर आपण जगण्याकडे पॉझिटिव्हली आणि नव्याने बघणं सोडतो आणि त्या घटनेला रिॲक्ट होतच पुढचं आयुष्य जगत राहतो. आपण आपल्या जगण्यातला हळूहळू लोप पावत चाललेला एलिमेंट जो आहे. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता. आपल्यासोबत आहेत आदित्य इंगळे आणि सिद्धार्थ चांदेकर. त्यांचा एक नवा सिनेमा येतोय माया नावाचा. त्यानिमित्ताने आपण बोलतोय. तर सर माया म्हणजे नेमकं काय? म्हणजे मोह मायामधली माया का माया नावाची मुलगी आहे? त्याच्या मागचं काय आहे? दोन्ही आहे. माया ही जरी त्या पात्राचं नाव असलं आणि मध्यवर्ती भूमिका तिची आहे, त्या मुलीची गोष्ट असली तरी मेटाफरिकलीही ते नाव जातं. कारण मुळात ही गोष्ट आहे की एकट्या असलेल्या लोकांच्या आयुष्यात मायेचा स्पर्श झाला की अडकलेले बोळे असतात ते निघतात आणि आयुष्य आपलं प्रवाही होतं. त्यामुळे त्या मायेचा स्पर्श अशा अर्थाने ते माया आहे आणि माया त्या पात्राचंही नाव. अच्छा. ट्रेलरमध्ये जो डायलॉग आहे की आजार हे मॅनिफेस्टेशन असतं, की माणूस मनाने आधी दुखावलेला असतो, आजार नंतर मॅनिफेस्ट होतो. हां. तर आपण ना प्रत्येक वेळेस ॲक्च्युली आपल्याच भूतकाळाशी झगडत असतो का? की आपल्याच आधीच्या व्हर्जनशी झगडत असतो का? तुम्हाला काय वाटतं? अगदी खरं आहे. म्हणजे त्या अर्थानेच ते आहे की बऱ्याच वेळेला एखादा प्रसंग, एखादी दुःखद घटना तुमच्यावर आघात करते आणि ज्याच्यानंतर आपण जगण्याकडे पॉझिटिव्हली आणि नव्याने बघणं सोडतो आणि त्या घटनेला रिॲक्ट होतच पुढचं आयुष्य जगत राहतो. माणसं आधी मनानं दुखावलेली असतात, आजार नंतर मॅनिफेस्ट होतो. त्या अर्थाने आपलं मन तिथे थांबतं बऱ्याच वेळेला की म्हणूनच ते म्हटलं की मन आधी दुखावलेलं असतं आणि त्याच्यातून जे निर्माण होतं मग आजार नंतर मॅनिफेस्ट होतो. तर तो जर आपण त्याच्याकडे थोडं त्रयस्थपणे बघितलं, आपण त्या गोष्टीकडे, त्या प्रसंगाकडे घडून गेलेल्या, तर आपल्या असं लक्षात येतं की जेवढा डंख त्यावेळेला आपल्याला झाला होता त्या घटनेचा, तेवढा आता सल नाही राहिलेला. आपण सवयीने ते दुःख कॅरी करतोय किंवा तो प्रसंग कॅरी करतोय आणि तो निघायला, तुमच्या मनातून निघायला कोणाचं तरी एखादं मायेने पाठीवर थाप पडली, कोणीतरी स्पर्श केला तर तो बोळा निघणं सोपं होतं. म्हणून ते तशा अर्थाने आहे की माया. म्हणजे हेच की ह्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स या कथेमध्ये की हिलिंग की या अंगाने जाणाऱ्या कथेवरती सिनेमा करावा, हे कधी वाटलं? म्हणजे हे इन्स्पिरेशन कधी आलं तुम्हाला? असं एक सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला काहीतरी गोष्टी जाणवत असतात. जसं आजार मॅनिफेस्ट होतो तसे असे क्रिएटिव्ह एलिमेंट्सही मॅनिफेस्ट होत असतात तुमच्यामध्ये. कुठेतरी एका पॉईंटला एखादी कल्पना सुचते आणि त्याच्या मागून हळूच नकळत ह्या गोष्टी, हे प्रसंग, बघितलेले वेगवेगळे तुम्हाला जाणवलेल्या गोष्टी ह्या आपापली जागा घेऊन त्या गोष्टीत येतात. तसंच झालं की ही गोष्ट लिहायला सुरुवात केली, पण ती गोष्ट हळूहळू एका पात्राची न होता ती 5 वेगवेगळ्या पात्रांची गोष्ट झाली. त्याच्यातून जे म्हणायचं होतं ते त्या पात्रांमधूनच हळूहळू आपलं आपलं ती पात्र म्हणायला लागली. आणि हे असं ठरवून होत नाही बऱ्याच वेळेला, कारण अ, ज्या अशा पद्धतीच्या फिल्म्स असतात, सिनेमे असतात की ज्याच्यामध्ये आपण रिॲक्शन ओरिएंटेड जास्त प्रसंग असतात, की याच्यात एक ठोस अशी घटना नाही, ही चेन आहे, वेगवेगळ्या इमोशनल टर्ब्युलन्सची चेन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला परफॉर्मन्स ओरिएंटेड किंवा अभिनय ओरिएंटेड गोष्ट जास्त होत जाते ती हळूहळू. आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी असे ॲक्टर्स लागतात तगडे. सिद्धार्थ, तुझा आधीचा क्रांतिज्योती खूप हिट झाला किंवा वर्षभरातले तुझे खूप चांगले चांगले सिनेमे आले. तर आपलं पुढचं काम हे आधीच्या कामापेक्षा अधिक चांगलं असावं किंवा आधीचं जे यश मिळालं तर किमान तिथपर्यंत पोहोचावं. तर पुढचं काम स्वीकारताना ते बर्डन नसतं का कुठे? ॲब्सोल्युटली नसतं माझ्यासाठी. कारण मी आधी पण म्हटलंय की सिनेमा चित्रपटगृहातनं गेला की तो माझ्या डोक्यातनंही निघून जातो. मग तो सुपरहिट का झाला असेना किंवा तो चालला का नसेना,
तो माझ्या डोक्यातनं निघून जातो. मी त्याचं बॅगेज घेऊन पुढच्या सिनेमाच्या शूटिंगला जात नाही. म्हणजे असंही अनेकदा झालंय की माझे अ, माझे 2-1 सिनेमे ज्याच्यावर खूप जास्त होप्स होते माझे, पण ते अनफॉर्च्युनेटली नाही चालले. त्याचं बॅगेज घेऊन मी एकदा असं झालं होतं की मी पुढच्या सिनेमाला गेलो होतो. पुढच्या सिनेमाच्या शूटला. तर ते ना बॅगेज माझ्या आर्टमधून दिसून येत होतं. आणि हे मला माझ्या दिग्दर्शकांनी सांगितलं की काही काही इश्यू आहे का? काही झालंय का? म्हणलं, नाही रे, माझे ते 2 सिनेमे नाही चालले, त्याचं वाईट वाटतंय. तर मग मला रिअलाईज झालं की त्यांनी काहीच उपयोग होणार नाहीये. कारण जो सिनेमा मी आत्ता करतोय, त्या सिनेमाला काहीच माहीत नाहीये ना, की माझ्या आधीच्या सिनेमांनी काय केलंय. सो हाच तो मुद्दा आहे, की माया ह्या त्या सिनेमाला काहीच माहित नाही की क्रांतिज्योती किती चाललाय, किंवा त्याच्या आधीचा काय फर्स्ट क्लास दाभाडे किती चाललाय, किंवा काय ओले आले किती चाललाय, हे त्या सिनेमाला माहित नाही. सो मी ही एक गोष्ट खूप प्रयत्नांनी करायला शिकलोय की सिनेमा झाला की ती पाटी पुसून टाकणे आणि पुन्हा नव्याने गिरवायला सुरुवात करणे. मला मला ते बॅगेज घेऊन जायला आवडत नाही, कारण मला ते जमत नाही. आणि ते बॅगेज घेऊन जाऊन पुढे काय होतं अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत, की म्हणजे मी पाहिलेले आहेत लोक की त्याच बॅगेजवर जगत राहणारे, न चाललेल्या सिनेमांच्या बॅगेजवर जगत राहणारे, किंवा खूप चाललेल्या सिनेमांच्या बॅगेजवर जगत राहणारे. मला त्या कशातच राहायचं नाहीये. सो सिनेमा थिएटरमधनं गेला की तो माझ्या डोक्यातनं गेला. माया आता माझ्यासाठी नवा कोरा सिनेमा आहे आणि तेवढाच तो प्रमोट करायचा आहे. सो सिनेमा निवडताना सुद्धा मी आधी कुठला सिनेमा केलाय हा मी नाही विचार करत. मी हाच विचार करतो की मी या स्क्रिप्टमध्ये स्वतःला पाहतोय का. सो माझी एक पद्धत आहे छोटी. मला असे कोणी स्क्रिप्ट पाठवली तर मला कळतच नाही की आता मी काय करू याचं. मला कोणी ऐकवली की मग मला मज्जा येते. मला ते विश्व दिसायला लागतं, कारण त्या दिग्दर्शकाच्या किंवा लेखकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण ऐकत असतो. तर ते मला दिसायला लागतं सगळं. आणि ते दिसता दिसता मला जाणवायला लागतं की मी याच्यात मावतोय का कुठे, मी बसतोय का, मी माझ्या कन्व्हिक्शननी त्या दिग्दर्शकाला जे हवं ते देऊ शकणार आहे का. तर आदित्य दादा त्यांनी मला या स्क्रिप्टचं नरेशन दिलं आणि त्यांनी ज्या प्रकारे ते पात्र ऐकवलं, माझं पात्र मला, ते मला दिसायला लागलं की हा, मी हे करू शकतो. मी निराशेच्या गर्तेत गेलेलो आहे. माझं मन विदीर्ण झालेलं आहे. कॅन आय हग यू? आणि मी हे चांगल्या आणि आणखी वेगळ्या पद्धतीनं मी काहीतरी देऊ शकतो. प्लस मला आदित्य दादा बरोबर काम करायची इच्छा खूप आधीपासून होती. सो ते सगळंच इतकं जुळून आलं. परत मुक्ता आहे सिनेमामध्ये, रोहिणीताई आहेत, विजय सर आहेत, गिरीश सर आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट. मी स्वार्थ पण पाहतो की इतके हे 4 जे दिग्गज कलाकार आहेत, यांच्यामध्ये माझा पण चेहरा दिसतोय का. मग माझ्यासाठी फार भारी गोष्ट आहे. माझ्या करिअरसाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की मी या दिग्गजांचं बरोबर छोटा मोठा काय रोल असेल मी त्यांच्या बरोबर केला. तर ते मला भयंकर आवडलं. हा सिनेमा ऐकतानाच मला खूप जास्त आवडलं आणि तसाच करून निवडला. म्हणजे मी फार नाही विचार केला. मग ते त्या गोष्टीचा. इन्स्टिंक्ट कुठला होता की तुझ्या म्हणजे व्यक्तिरेखेबद्दल पण सांग, की ती मूळ कथेला कशी पुढे घेऊन जाते, आणि ते इन्स्टिंक्ट कुठला होता की हा मला हे करायचंय, ते पूर्ण ते ऐकताना, नरेशन ऐकताना. मला पर्सनली असे लोक भयंकर आवडतात की जे जसं मी आता म्हटलं की जे कुठल्या बॅगेजमध्ये राहायला त्यांना फारसं आवडत नाही. म्हणजे स्वतः तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही वाईट चालू असेल, काही जड चालू असेल, तरी ते काही लोक असे असतात की ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसूनही देत आणि ते त्यांना त्याच्यामध्ये राहायला आवडत नाही. मला असे लोक भयंकर आवडतात आणि मी खूप इन्स्पायर होतो अशा लोकांकडनं. तर तसंच सिद्धार्थ हे पात्र आहे. म्हणजे सिनेमातही त्याचं नाव सिड सिद्धार्थ आहे, ओके. म्हणजे सिद्धार्थ आहे. तर तसंच ते पात्र आहे की त्याचा सुद्धा एक वेगळा एकटा प्रवास चालू आहे. म्हणजे गिरीश सर हे त्याचे वडील आहेत. ते इंग्लंडमध्ये एकत्र राहतात, म्हणजे एका घरात नाही, पण एका शहरात राहतात, पण वेगवेगळे राहतात. त्यात सुद्धा एक एकटेपणाचा वेगळा प्रवास चालू आहे. आता तो प्रवास चालू असताना आपण काय पोर्ट्रे करायचं लोकांसमोर, हे त्या माणसाच्या हातात आहे. आणि मला एक गोष्ट भयंकर आवडली की तो जे पोर्ट्रे करत असतो, तो जे स्वतःला दाखवत असतो, ते काही खोटं दाखवत नसतो. त्याच्या खरा आनंद जो आहे
तो त्यांनी जपून ठेवलेला आहे आणि तोच त्याला पसरवायचा आहे सगळीकडे. तर मला असं वाटतं की या या चारही पात्रांमधला एक रे ऑफ होप हा सिद्धार्थ आहे आणि तो ते पसरवण्याचा प्रयत्न करतोय. पण स्वतःची सुद्धा काय म्हणू स्वतःचीही दुःख त्यांनी लॉक करून अशी दूर ठेवलेली आहेत. मग त्याला कसं सामोरं जाणार, मग ते कसं मोकळं होणार, हे आता तुम्हाला सिनेमात दिसेलच. पण हा जो ऑप्टिमिझम आहे ना, तो ओव्हरऑल जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे? म्हणजे तू स्वतः त्याच्याकडे कसं बघतो? म्हणजे कसं करणार आपण काम? ऑप्टिमिझमच नसेल तर आपण, म्हणजे मला कळत नाही आपण जगणारच कसे आहोत. जर का आपल्यामध्ये थोडा 1% का होईना ऑप्टिमिझमच नसेल तर काय आपण आपण काहीच नाही करू शकणार. ऑप्टिमिझम नसता तर आपण त्या कोविड सारख्या खूप मोठ्या काळातनं बाहेरच नसतो आलो. बऱ्याच लोकांनी, किती लोकांनी काय काय पाहिलेलं आहे आणि ते आता जगतायत, फ्लरिश होत आहेत, खूप चांगलं चांगलं काय काय करतायत, खूप चांगले चांगले व्यवसाय जे बंद पडले त्यांच्यामध्ये ऑप्टिमिझम नसता तर ते आता तिथेच असते. त्यांच्यामध्ये ऑप्टिमिझम होता म्हणून ते तिथून उठून काहीतरी मोठं करू शकले. आपली अख्खी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज ऑप्टिमिझमच्या जोरावरच कोविड नंतर बाहेर आलेली आहे. आणि जर का तुम्ही पाहिलं असेल तर कोविड नंतर मराठी सिनेसृष्टीनं सगळ्यात जास्त हिट्स दिलेले आहेत. ब्लॉकबस्टर ज्यांनी पैसे कमवलेले आहेत हे ऑप्टिमिझमच्या जोरावरच केलेलं आहे की नाही, आपण आपण काहीतरी वाईट पाहिलेलं आहे, आता आपल्याला परत मागे वळून बघायची इच्छा नाही. आपलं चांगलं होणार हे एकदा जरी आपण स्वतःला सांगितलं दिवसातनं एकदा की नाही आपल्याला हे जमेल, आपण हे करू शकतो, आपलं चांगलं होणार आहे, असे थोडं जरी आपण सांगितलं ना तरी मला वाटतं 0.1% तरी फरक पडतो आउटकम मधनं. सो ऑप्टिमिझम नसेल तर आय डोंट थिंक काही काही पॉईंट आहे. सर, या सिनेमात ना म्हणजे खूप छान कलर्स दिसत आहेत की एवढे चांगले कलाकार आहेत आणि यातला ना डायलॉग म्हणजे ट्रेलरमध्ये जे दिसत आहेत ते डायलॉग प्रत्येकाला कधी ना कधी वाटलेलं असतं, असे डायलॉग आहेत. तर हे डायलॉग रायटिंग म्हणा किंवा ह्या व्यक्तिरेखांची निवड म्हणा, तर त्या सगळ्यांना हे सगळं एकत्र बांधणं, तर या मागची प्रोसेस कशी होती सगळी? प्रोसेस नेहमी जशी असते तशीच असते, पण मी आणि समीर कुलकर्णी आम्ही ज्यावेळेला याचं लिखाण करत होतो त्यावेळेला तुम्हाला एखादा ॲक्टर तुम्ही लिहायला सुरुवात करता त्यावेळेला ते पात्र कोण जास्त चांगलं जिवंत करू शकेल ह्याच्यासाठी तुम्ही काही चेहरे तुमच्या डोक्यात ठेवता आणि हळूहळू ते चेहरेच तुम्हाला गाईड करायला लागतात, ती कॅरेक्टर, ते ॲक्टर्स. तसं याच्या बाबतीत खूप होतं की कारण ही प्रसंग किंवा काय म्हणू आपण घटनातून घटना निर्माण होणारी गोष्ट नाही. ही आपला जगण्याचा जशी लय असते, ठेराव असतो, तशाच पद्धतीने जाणारी ही गोष्ट आहे, साधी सरळ सोपी गोष्ट. तर ते करताना ती पात्र तुम्हाला डोक्यात ठेवावीच लागतात, ॲक्टर्स त्या पात्रांसाठी. आणि पहिल्यापासून हीच मंडळी सगळी होती डोक्यात. म्हणजे मायासाठी मुक्ता, म्हणजे मुक्तासाठीच ती लिहिली होती. पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेला एक पात्र मुख्य जे असेल ते, मग हळूहळू जशा कॅरेक्टर्स येत गेल्या. अजूनही तुझ्या आयुष्यात कोणीतरी येऊच शकतं, तुझ्याबरोबर इथून पुढच्या आयुष्याची स्वप्न बघू शकतं. मग सिद्धार्थ म्हणून कॅरेक्टर्सची नावं सुद्धा बहुतेक तशीच आली असावी. ती मेटाफरिकली जरी असली तरी कॅरेक्टर म्हणून सिद्धार्थ, हां सिद्धू डोळ्यासमोर आहे, मग सिद्धार्थ असं झालं. तर ते ॲक्टर्स असणं डोक्यात हे काही काही वेळेला त्रासदायक किंवा काय म्हणू गोंधळाचंही ठरू शकतं. कारण ती लोकं अवेलेबल आहेत, नाही आहेत आणि मग आपण काहीतरी त्याच्याप्रमाणे विचार केलेला असतो आणि काही कारणाने ते झालं नाही तर कोण ॲक्टर, मग तिथे क्रिएटिव्ह ब्लॉकही येऊ शकतो, इतपत तो गोंधळ होऊ शकतो. पण सुदैवाने ही सगळी मंडळी ज्यांना ऐकवलं आणि जी डोक्यात होती त्यांना ऐकवल्यावरती त्या सगळ्यांनी होकार दिला आणि मला वाटतं निम्मं तिथेच जिंकलो होतो मी. कारण कास्टिंग तुम्हाला हवं तसं झालं तर सगळ्याच अर्थाने ते सोपं होतं, एक्झिक्युशनच्याही दृष्टीने, तुमच्या डोक्यात असलेलं चित्र पूर्ण होण्याच्याही दृष्टीने आणि त्याचा फायनल आउटकम तुम्हाला हवा तसा किंवा तुम्हाला हवा त्याच्यात जवळ जास्तीत जास्त होणारा जाणारा असतो. त्यामुळे हे पहिल्यापासून होती ही मंडळी डोक्यात. लिखाण झाल्यावरती आम्ही रितसर याचं नाटकासारखं वाचन केलं कलानगरमध्ये.
सगळ्यांनी म्हणजे आधी प्रत्येकाला ज्या वेळेला ऐकवलं त्यावेळेला सिद्धूच्या घरी जाऊन आम्ही पूर्ण स्क्रिप्टचं वाचन केलं. म्हणजे फक्त सिद्धूचं नाही, आम्ही पूर्ण स्क्रिप्ट वाचलं. किंवा नंतर आम्ही ज्यावेळेला सगळे एकत्र जमलो त्यावेळेला आम्ही नाटकासारखं त्याचं सगळ्या कलाकारांनी वाचन केलं, की जेणेकरून एकमेकांचे टोन, त्या पात्रांचे टोन, कोणाचा कोणाला क्लॅश होतोय का, कॉम्प्लिमेंट करतायत का टोन, आणि त्याचबरोबर एक जसं दृश्याचं एक तुमचं पॅलेट ठरलेलं असतं तसं आवाजाचंही एक पॅलेट ठरावं लागतं सिनेमातल्या, की सगळ्यांचे आवाज जे आहेत, म्हणजे एक जण ह्या सुरात बोलत असेल आणि दुसरा अरे मी काय म्हणतो हे आलं तर ते सगळं खूप भयंकर होऊ शकतं. तर ते तर तसं काही होऊ नये, म्हणजे तसं नाही आहे, पण असं काही काही वेळेला होऊ शकतं की एकदम एखाद्या ॲक्टरची स्टाईलच अशी असते की त्याचा आवाज वरच्या सुरातला असतो किंवा त्याची लय वेगळी असते बोलण्याची. आता तुम्ही म्हणालात तसं की ही जी भाषा आहे या चित्रपटातली, हे जे संवाद आहेत त्याला एक निश्चित रिदम आहे, त्याला एक ठराविक आघात आहे. आता तो कळणारे अभिनेते असणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण नुसतं वाक्य लिहून ते कधीच चांगलं होत नाही, ते योग्य पद्धतीने म्हणलं गेलं नाही तर पोचत नाही. नाहीतर म्हणजे उदाहरण द्यायचं तर तुम मेरा यहाँ इंतजार कर रहे हो पीटर, तुम मेरा वहाँ इंतजार कर रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ पीटर, हे वाक्य दीवारमधलं जर बघितलं आपण, हे नॉर्मल म्हणलं तर, हे कुणीही म्हणलं तर, म्हणजे मिमिक्रीचे शोज जसे होतात ना, गंमत त्याच्यात येते, तसं खरं होऊ शकतं की जर ते प्रॉपर रिदमनी, प्रॉपर वजनाने म्हणलं गेलं नाही तर ते वाक्य फसवू शकतं. आणि त्याच्यासाठी भाषेची चांगली जाण असणारे ॲक्टर्स असावे लागतात, की ज्यांना, आणि सुदैवाने आपल्याकडे मराठीमध्ये नाटकातलेच सगळे ॲक्टर्स असल्यामुळे याचा खूप जास्त फायदा होतो. हे तर सगळेजण नाटकातली मंडळी आहेत, त्यामुळे ज्यांना हा म्हणजे नाटकात आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने ते हाताळता येते, कारण स्वगतं असतात, मोठमोठे डायलॉग्स असतात आणि त्याचं एका अर्थाने ट्रेनिंग झालेलं असतं का, त्याची समज आलेली असते. आणि ते करताना बऱ्याच वेळेला सिनेमामध्ये रिॲक्शनची वाक्य लिहिली जातात, का पूर्ण प्रवास नाही लिहिलेला असतो, तर ते वाक्य ना मागचा प्रवासही दाखवून तुम्हाला मांडायचं असतं. मग त्याच्यात शाब्दिक प्रवासही असतो, भावनिक प्रवासही असतो. हे सगळं गृहीत धरून ज्याला वाक्य म्हणता येतं तो ॲक्टर हे जास्त चांगलं डिलिव्हर करू शकतो. आणि हे सगळेजण तसे असल्यामुळे ते खूप जास्त माझ्यासाठी एनरिचिंग होतं. सोपं गेलं असं नाही म्हणणार, कारण त्यांच्यासाठी ते सोपं नसतं. ॲक्टरसाठी सिनेमात काम करणं कधीच, कुठल्याच ॲक्टरसाठी. मला असं वाटतं की हे दिग्दर्शकाचं माध्यम तेवढ्या करताच आहे, कारण ॲक्टरला काहीही माहीत नसतं की याच्या आधी काय झालं आहे, शूट नंतर काय झालं आहे. तुकड्या तुकड्यात काम करावं लागतं, वेगवेगळ्या सीन्सचा फ्लो असतो. आत्ता एक हॅपी सीन केला, त्याच्यानंतर त्या लोकेशनवरचा एक इमोशनल सीन केला. पुढचं सगळं आयुष्य मला मायासोबत जगायचं. आय लव्ह यू. मग परत एक काहीतरी नुसतंच पासिंग केलं. हे सगळं इतकं ॲक्टर्ससाठी एका अर्थाने कन्फ्युजिंग आणि पेनफुल असू शकतं. पण हे सगळं करताना हा नक्की जिक्सॉचा पझल कुठे लागणार आहे, मग त्यावेळेला माझा काय सूर असणार आहे, कुठल्या सीनमधला कुठला माझा हा तुकडा आहे, हे लक्षात ठेवून त्या पद्धतीने काम करणं. म्हणजे परवा जसं म्हणालो तसं की ह्या माध्यमातली पकड जी येते ना, मला असं वाटतं की मुक्ता काय किंवा ही सगळीच मंडळी काय, हे दुसऱ्यांदा परफॉर्म करतात ॲक्च्युली कॅमेऱ्यासमोर. त्याच्या आधी त्यांचं एकदा मनात त्यांचा एक शॉट झालेला असतो पूर्ण तो करून, कारण दरवेळेला रिटेक करताना तुम्हाला ती इंटेन्सिटी ते सगळं आधी डोक्यात ठेवून करावं लागतं, आधीचं कुठला सीन झाला याच्या आधी स्क्रिप्टमधला. त्यामुळे हे तसं खूप तांत्रिकदृष्ट्या अवघड काम आहे ॲक्टर्सचं. तर ते येण्यासाठी तगडे ॲक्टर्स, म्हणजे ॲक्टर्स तगडा आपण म्हणतो तो कशा अर्थाने म्हणतो, तो ह्या अर्थाने की परफॉर्मन्स तर करायचंच आहे, ते आपल्याला इंटेन्सिटी पोचवायचीच आहे, काम चांगलं करायचंच आहे, पण त्याबरोबर हेही भान ठेवायचं आहे की ह्याच्या आधी काय झालं आणि नंतर काय झालं. आणि मी अत्यंत सुदैवी आहे या बाबतीत की हे सगळे ॲक्टर्स होते त्यात करणारे. अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये ना, म्हणजे मनाची गुंतागुंत किंवा मनाचं भावविश्व, की एक म्युझिक बॅकग्राऊंड स्कोअर किंवा लिरिक्सही खूप महत्त्वाचे असतात. तर त्यावर कसं काम केलं तुम्ही? थोडासा मी त्या बाबतीत अन्याय केला वैभव जोशींवर. काय, वैभव जोशी आणि मी पहिल्या सिनेमापासून आम्ही एकत्र आहोत, उत्तम मित्र आहोत, त्यामुळे आम्हाला एकमेकांचा वाईट पटकन दिसतं दोघांनाही.
आणि दरवेळेला मी त्याला नवीन कोड्यात घालतोच काहीतरी करून. आम्ही फिल्म आधी शूट केली, गाणी करायची ठरलेली होती, पण याच्यात लिपसिंक गाणं नाही आहे, बॅकग्राऊंडला गाणी आहेत. आणि ते करताना त्याला मी पूर्ण एडिट दाखवलं, पूर्ण फिल्म एडिट झालेली दाखवली, मी काय शूट केलं आहे ते दाखवलं आणि त्याला म्हटलं आता याच्यावर दिली. सो त्याच्यासाठी ते अवघड होतं. पण दुसरं असं आहे की स्क्रिप्टच्या, म्हणजे आम्ही चांगले मित्र असल्यामुळे स्क्रिप्टच्या प्रोसेसपासून आम्ही एकत्र होतो. आम्ही अदर दॅन गाणीसुद्धा एकमेकांबरोबर ते डिस्कस करायचो. त्यामुळे त्या पात्राविषयी, त्या सगळ्यांविषयी त्याला माहिती होतं. सिनेमा बघितल्यावरती त्याला ते अजून जास्त क्लिअर झालं. आणि वैभव जोशीसारखा कवी असला की तो त्याच्यावरती एक त्याची वेगळी सिग्नेचर असते गाण्यांमध्ये. म्हणजे तो गाणं नुसतं लिहित नाही, ते गाणं तो त्या सिच्युएशन, त्या सिनेमाला पूरक करून त्याच्यावरती काहीतरी जातो. आणि पार्थसारखा उमदा संगीतकार की ज्याला बॅगेजच नाही आहे. पार्थची गंमत अशी, तो उत्तम गायक आहे, स्वतः त्यांनीच गायलेली गाणी. पण म्युझिक करताना, संगीत करताना सुद्धा तो वैभवशी जेवढा बोलायचा, तो आणि वैभव जेवढे एकमेकांशी बोलायचे आणि त्यांनी त्याच्यातून केलं, गाणी डेव्हलप केली, तर ते त्यांच्यासाठी थोडंसं अवघड असलं तरी इतकं पूरक झालं आहे. एका दृष्टीने ती लिबर्टी ही होती की मी थोडंसं काव्याकडे जाऊ शकतो, पूर्ण वेगळा टेक घेऊ शकतो लिहिताना, हाही एक त्यातला फायदा होता. आणि त्यामुळे गाणी खूप छान झालीत. म्हणजे तुम्ही पहिलं गाणं तर आता रिलीज झालेलंच आहे, तुम्ही ऐकलं असेल तर ते. आणि त्यांनी एक वेगळं परिमाण मिळतं चित्रपटाला, की अशा वेळेला बॅकग्राऊंडला, नाही तर जनरली बॅकग्राऊंडची गाणी ही नुसतंच एक मोंटॅजसाठी म्हणून वापरल्यासारखी होतात. तसं न होता इथे सिच्युएशन्सच अशी आहे की तो सीन नाही लिहिलेला मी, तिथे गाणं आलं आहे त्या एक्सप्रेशनचं. कारण ते इतकं अव्यक्त आहे की तिथे गाणंच येऊ शकतं, कारण व्यक्तच होता येणार नाही. ती व्यक्त झाली तर तिला कळणारच नाही आहे ते. तर तो जो गुंतागुंत तिची आहे मनाची, ती कशी दाखवणार? ती जर बोलली तर ते तिला कळलंय, समजलंय. तिला जे समजलंच नाही आहे किंवा ती ज्या संभ्रमात आहे, ती भावना कशी आपण मांडणार? तर ती शब्दातून, गाण्याच्यातूनच येऊ शकते, कवितेतूनच येऊ शकते. त्यामुळे तिथे गाणी आवश्यक होती, अत्यावश्यक होती. पण ती ह्या दृश्याला साजेशी होणं अपेक्षित होतं. त्यामुळे गमतीशीर होता तो प्रवास. पण तीच मजा असते. सिद्धार्थ, म्हणजे तू आणि गिरीशोक यांचे एकतर म्हणजे फादर सन डायनॅमिक्स काय होते सेटवरती, आणि एवढी मोठी स्टारकास्ट आहे, तर क्रिएटिव्ह एक्सचेंज कशी झाली? फादर सन डायनॅमिक्सपेक्षा मला असं वाटतं गिरीश सरांनी मित्र डायनॅमिक्सच ठेवले होते. एक पेशंट आहे, इतका उद्धट, दारुडा आणि तिरसट माणूस आहे. ओ द हेल आर यू? मला कुणाची गरज नाहीये. हाय, बाबा जे वागलं त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. तू एक चान्स द्यायला हवास. फक्त आजार तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमच्या वेळेनुसार नाही बरा होत, ते ट्रीट करायची एक पद्धत असते, त्यांनीच तो बरा होतो. कारण म्हणजे ते फक्त पडद्यावरच फादर सारखे, ते फादर सुद्धा कसे आहेत हे तुम्ही ट्रेलर मधनं पाहिलेलंच आहे की त्या माणसालाच काही डायनॅमिक नाहीये खरं तर, तो पूर्णपणे वेगळाच माणूस आहे. बट ऑफ द सेट्स हे म्हणजे आय गिव्ह दिस टू गिरीश सर की त्यांनी ते मित्र डायनॅमिक्स ठेवले, की म्हणजे माझ्यासारख्या लहान ॲक्टरला सुद्धा त्यांनी मित्र म्हणून तिकडे वागवलं. मग ते काय प्रँक्स करायचे असतील काही तर ते पण त्याच्यात सहभागी व्हायचे, काही मज्जा करायची असेल, काही गोष्टी सांगायच्या असतील, काही त्यांचे काही नाटकातले किस्से सांगायचे असतील तर ते स्वतःहून, म्हणजे ते इनिशिएटिव्ह घ्यायचे. आणि ते बघून फारच भारी वाटलं की एवढा मोठा कलाकार जर का आपल्यामध्ये मिसळून वावरतोय तर ती फारच भारी गोष्ट आहे. आणि क्रिएटिव्ह एक्सचेंजेस, द थिंग इज ना की कुठल्याही सिनेमाच्या सेटवर ना कोणीही ॲक्टर क्रिएटिव्ह एक्सचेंज करत नाही, तो नकळतपणे होतो, कोणाचं तरी पाहून होतं. म्हणजे मी आता मुक्ताचं काम मी पाहिलं आणि ते पाहून मला त्यातनं जे घ्यायचं ते मी घेतलं, किंवा मला माहित नाही आता माझं काम पाहून कोणी काही घेतलं असेल का नाही, मला ॲब्सोल्युटली माहिती नाही. पण मी या सगळ्या कलाकारांची कामं, मग ते कसं करतायत, मग ते कसं अप्रोच करतायत, हे आपल्याला शूटिंग करत असताना दिसतच असतं. साधं वाचन करताना सुद्धा कळतं की अच्छा हा ॲक्टर या सीनला अशा प्रकार, कारण आपण जेव्हा वाचतो एखादी स्क्रिप्ट आपण वाचतो तेव्हा आपण आपले डायलॉग्स व्यवस्थित आपल्या आवाजात वाचतो, पण समोरच्याचे डायलॉग सुद्धा आपण आपल्याच आवाजात वाचतो.
पण जेव्हा त्या, जसं आदित्य दादा म्हणाला की त्या व्यक्तीचा टोन येणं फार गरजेचं असतं. सो तो टोन जेव्हा ऐकायला मिळतो तेव्हा कळतं की त्या ऍक्टरचा अप्रोच काय आहे त्या सीनकडे बघण्याचा. मग आपल्याला त्या पद्धतीनं आपण आपला अप्रोच जर का जुळवून आणला तर तो एक सीन म्हणून फार भारी घडतो, खूप मस्त घडतं काहीतरी. तर मग रोहिणीताईचं काम बघून, गिरीश सरांचं, विजय सरांचं काम बघून, मुक्ताचं काम बघून तो एक्सचेंज आपोआप घडला. सो तो असा कोणी ऍक्टर की मला असं वाटतंय अभिनयामध्ये थोडंसं असं केलं, असं कोणी एक्सचेंज करत नाही, अजिबातच नाही. कारण तेवढा वेळच नसतो हे एक्सचेंज करायला. मॅक्सिमम कॉफ्या एक्सचेंज होतात, त्या पलीकडे काही एक्सचेंज होत नाही. पण ते काम करता करता इनडिरेक्टली अशी टेलिपॅथी असल्यासारखं ते इनडिरेक्टली पोचत जातं अभिनेत्यांपाशी. तो एक्सचेंज इन दी एंड चालूच राहतो. शेवटचा प्रश्न सर, की माया हा सिनेमा एका वाक्यात जर डिफाईन करायचा झाला तर काय असेल? इटसेल्फ, नेम इटसेल्फ, माया. आपण आपल्या जगण्यातला हळूहळू लोप पावत चाललेला एलिमेंट जो आहे की आपण आपल्या मनामध्ये इतके गुंतत चाललेलो आहोत, अडकत चाललेलो आहोत की माया ही करण्याची गोष्ट आहे, देण्याची गोष्ट आहे. तर त्याचं भान आपल्याला येणं किंवा ती भावना जागृत होणं प्रत्येकामध्ये असतेच. ती त्याला थोडं प्राधान्य देणं की जेणेकरून आपलं आयुष्य आणि समोरच्याचं आयुष्य एका आनंददायी प्रवासाकडे जाईल, इज माया. क्या बात आहे. खूप खूप थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर Thank you. 27 फेब्रुवारीला हा सिनेमा येतोय, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.